नमस्कार. कृष्णा फाउंडेशन वाठार या संस्थेचे सन्माननीय चेअरमन ऑनरेबल डॉक्टर सुरेश भोसले साहेब, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन ऑनरेबल श्री विलासराव पाटील साहेब, ऑनरेबल डॉक्टर अतुल भोसले साहेब, या फाउंडेशनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सन्माननीय डॉक्टर विनोद बाबर सर, प्राचार्य डॉक्टर मोमीन मॅडम, त्याचबरोबर संध्या शेंडगे मॅडम व या संपूर्ण या वेबिनारकरिता सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या डॉक्टर आरती चतुर्वेदी मॅडम आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम कृष्णा फाउंडेशनचे हे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे सर्व प्राध्यापक वर्ग, डायरेक्टर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांना मी सर्वप्रथम धन्यवाद देईन. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या तरुण वर्गांच्या समोर एक सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आज निर्माण झालेला आहे तो म्हणजे भविष्य कालावधीमध्ये रोजगार व स्वयंरोजगाराबाबतचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्या या युवा पिढीसमोर आज उभे आहेत. अर्थात या देशातील शेती, उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रामध्ये जलद गतीने प्रगती होत असतानाच या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून या अर्थव्यवस्थेमध्ये एक खूप मोठा धक्का भारतीय अर्थव्यवस्थेमध्येच नव्हे तर जगाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थांच्यामध्ये आज बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. अमेरिकेसारख्या विकसित अर्थव्यवस्था असतील, भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्था असतील, अशा सर्वच अर्थव्यवस्थांच्यामध्ये आज औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या समस्या आज उभ्या राहिलेल्या आहेत. किंबहुना सेवा क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आज चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाची जी समस्या आज उभी आहे ते म्हणजे उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू होऊन ती गती घेणं आणि या उत्पादन प्रक्रियेने गती घेतल्यानंतर व्यापार व सेवा क्षेत्राला गती मिळणं आणि त्याच्यामधून विविध प्रकारच्या रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणं. तथापि नजीकच्या भविष्य कालावधीमध्ये या शेती, उद्योग, व्यापार व सेवा क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात जलद गतीने आपला पुढे जाता येईल अशी परिस्थिती आज निर्माण झालेली दिसत नाही आहे. कोरोना परिस्थितीमुळे आज जगाच्या सर्वच अर्थव्यवस्थांच्यामध्ये अशा प्रकारची एक भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तथापि या परिस्थितीमधून या युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या चरितार्थाचा, उदरनिर्वाहाचा, भविष्य कालावधीमधील प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने कृष्णा फाउंडेशनच्या वतीने हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि या युवकांच्यासाठी एक दिशादर्शक अशा प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी हाती घेण्यात आलेला आहे. या अंतर्गत आज आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, त्याचबरोबर त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून चालवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, की ज्याला आपण CMEGP प्रोग्राम असे आपण म्हणतो, तर या प्रोग्रामच्या माध्यमातून या युवकांच्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करण्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे असणाऱ्या उद्यमशीलतेच्या विविध प्रकारच्या आयडिया प्रत्यक्षात एक्झिक्यूट करण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर जे युवक नवीन काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत परंतु भांडवलाच्या अभावे, त्याचबरोबर अर्थसहाय्य मिळण्याच्या विवंचनेमध्ये आहेत, असे जे युवक आहेत की त्या युवकांना आज मार्ग दाखवण्याच्या दृष्टिकोनातून की या उपक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मित्रो, आज आपण या राज्यातील अत्यंत या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाबद्दल अधिक चर्चा करणार आहोत. या वेबिनारच्या माध्यमातून केवळ आपण या योजनेवरती चर्चा न करता या योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या या उद्योजकतेच्या संदर्भात असणाऱ्या प्रकल्पाकरिता ॲप्लिकेशन कसे केले जातात, त्यासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत हे प्रकल्प सादर करत असताना प्रोजेक्ट रिपोर्ट कसे तयार करावेत, त्यासाठी उपलब्ध असणारे वेगवेगळे रिसोर्सेस कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत,
या संपूर्ण माहिती आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. मित्रहो, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम या प्रोग्रामची काही महत्त्वाची जर उद्दिष्टे जर आपण पाहिली तर त्यामध्ये 3 अत्यंत महत्त्वाची उद्दिष्टे या योजनेच्या पार्श्वभूमीवरती निर्धारित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं टू एस्टॅब्लिश मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस अप टू 50 लाख रुपीज, ज्या प्रोजेक्टची कॉस्ट 50 लाख रुपयापर्यंत आहे अशा प्रकारचे स्मॉल व मायक्रो एंटरप्राइजेस या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्थापन झाले पाहिजेत. त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. या अनुषंगाने या महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाचा दुसरा महत्त्वाचा हेतू जो आहे तो म्हणजे टू एस्टॅब्लिश 1 लाख मॅक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस इन द नेक्स्ट 5 इयर्स. येत्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या अंतर्गत 1 लाखापेक्षा अधिक असे लघु उद्योग व स्मॉल इंडस्ट्रीज या स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याकरिता विविध प्रकारच्या शासकीय यंत्रणा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत व त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ हे युवक युवतींच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत. या योजनेचा अंतिम हेतू जो आहे तो म्हणजे टू अचीव एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज टू 8 to 10 लाख यूथ इन द स्टेट. या राज्यामधील साधारणपणे 10 लाख युवकांना थेट डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट अशा स्वरूपाच्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या स्मॉल अँड मायक्रो एंटरप्राइजेसच्या माध्यमातून करण्याचा हा संकल्प महाराष्ट्र सरकारने सोडलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत महत्त्वाच्या 3 एजन्सीज यामध्ये समाविष्ट आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर की ज्याला आपण DIC असं आपण म्हणतो, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर्स हे कार्यरत असतात की हे सेंटर्स आपल्या परिसरातील उद्योजक यांना विविध प्रकारचे आवश्यक असणारा तांत्रिक सल्ला असेल, त्यांना मार्गदर्शन करणं असेल, विविध प्रकारच्या विशिष्ट शासनाच्या योजना असतील, केंद्र शासनाच्या योजना असतील, त्या योजनांचे लाभ या अंतिम लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था या DIC सेंटरच्या माध्यमातून केली जात असते. DIC सेंटर प्रामुख्याने विविध प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करून त्याच्यातून नवउद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न या सेंटरच्या माध्यमातून हे केले जात असतात. त्याच्यासोबतच MCD ही एक संस्था त्याच्यामध्ये काम करत असते. विविध प्रकारचे प्रशिक्षण देणं, नवउद्योजकांना आवश्यक असणारं मार्गदर्शन करणं असेल, या संपूर्ण कार्यामध्ये MCD देखील की अत्यंत महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये करत असताना आपणास पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड की ज्याला आपण KVIB असं आपण म्हणतो, या KVIBच्या माध्यमातून देखील विविध प्रकारचे लघु उद्योग असतील, विलेज इंडस्ट्रीज असतील की यांना प्रामुख्याने अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं असेल, त्यांना तांत्रिक सल्ला उपलब्ध करून देणं असेल, विविध प्रकारच्या नवीन अपॉर्च्युनिटीबद्दल ग्रामीण युवकांना माहिती देणं असेल, असे अनेक वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून देखील घेतले जात असतात. तर या तांत्रिक सहकार्याकरिता या योजनेच्या अंतर्गत DIC त्याचबरोबर खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड या 2 महत्त्वाच्या संस्था याच्यामध्ये पार्टिसिपंट एजन्सी म्हणून त्यामध्ये काम करत आहेत. त्याबरोबरच नवीन उद्योग म्हटला की या उद्योगासाठी सर्वात महत्त्वाची बाब जी आवश्यक असते ते म्हणजे या उद्योगाच्या स्थापनेकरिता गुंतवणूक करणं आणि या गुंतवणुकीकरिता आवश्यक असणारा भांडवल पुरवठा करणं. या भांडवल पुरवठ्याकरिता या योजनेच्या अंतर्गत या राज्यातील ज्या विविध प्रकारच्या पब्लिक सेक्टर म्हणजेच नॅशनलाइज्ड ज्या बँक्स आहेत, त्याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या खाजगी बँका आहेत, या दोन्ही प्रकारच्या बँका या योजनेमध्ये सहभागी आहेत की ज्या उद्योजकांना, ज्या नवउद्योजकांना या योजनेच्या अंतर्गत जे अनुदान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावयाची आहे, त्याचबरोबर अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे, ती या 2 प्रकारच्या बँकांनी त्याची जबाबदारी उचललेली आहे. म्हणजे या संपूर्ण योजनेचं जर स्वरूप आपण पाहिलं तर ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षा योजना आहे की ज्याच्या अंतर्गत मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस की ज्याच्यामधील गुंतवणूक सर्वसाधारणपणे 50 लाख रुपयापर्यंतची आहे, अशा प्रकारचे छोटे छोटे उद्योग सुरू करण्याविषयी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवली जाते. या योजनेचा एक मुख्य हेतू लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जे युवक या योजनेच्या अंतर्गत
अप्लाय करू इच्छितात किंवा ज्यांना यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे की त्यांनी सर्वात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये लक्षात ठेवणं आवश्यक आहे, हे केवळ त्या ठिकाणी सेल्फ एम्प्लॉयमेंटची स्कीम नाही आहे, तर सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यावरती देखील यामध्ये फोकस करण्यात आलेला आहे. म्हणजे असे उद्योग, असे लघु उद्योग किंवा छोटे उद्योग की ज्याच्या माध्यमातून जो प्रवर्तक आहे त्याला तर सेल्फ एम्प्लॉयमेंटची अपॉर्च्युनिटी उपलब्ध होतीलच, प्रश्नच नाही, परंतु त्याच्याबरोबरच त्या उद्योगामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डायरेक्ट इनडायरेक्ट लिंकेजेस त्याच्यामध्ये निर्माण होतील. त्यामधून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या युवकांना रोजगाराच्या इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी त्यामध्ये उपलब्ध होतील. या दृष्टिकोनातून जे उद्योग उपयुक्त आहेत अशा उद्योगांना प्राधान्यक्रमाने अनुदान देण्याची व्यवस्था या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत की आपण अप्लाय करत असताना की त्याच्यामधील काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले आहेत की जे आपण त्यामध्ये पाहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे ॲन इंडिव्हिज्युअल बिटवीन 18 to 45 इयर्स एज, की ज्या सर्वसाधारण युवकाचं वय, युवतीचं वय 18 ते 45 वर्षे या दरम्यान आहे, असं कोणती युवक युवती या योजनेमध्ये लाभार्थी होऊ शकते. त्याचबरोबर जर त्या ठिकाणी तो कॅन्डिडेट हा SC व ST कॅटेगरीमध्ये असेल तर त्यासाठी 50 वर्षाची वयोमर्यादा याच्यामध्ये निर्धारित करण्यात आलेली आहे. जे सर्वसाधारणपणे वयवर्ष 18 ते 50 वर्षे या वयोगटातील जे नवतरुण आहेत की ज्यांना उद्योग व्यवसायामध्ये सहभागी व्हायचे, नवीन उद्योग व्यवसाय सुरू करून या देशाच्या, या राज्याच्या आर्थिक विकासामध्ये कॉन्ट्रीब्युशन देण्याची इच्छा आहे, त्याचबरोबर विविध प्रकारच्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी क्रिएट करण्याची धमक ज्यांच्यामध्ये, अशा युवकांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. तथापि ही जी योजना आहे ती फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांच्या करिता या ठिकाणी ही योजना आहे. म्हणजेच महाराष्ट्राचं डोमिसाईल असणाऱ्या कॅन्डिडेटला या योजनेच्या अंतर्गत अप्लाय करता येईल, की ज्यामध्ये ज्यांची वयोमर्यादा ही 18 ते 45 व SC व ST कॅटेगरीच्या बाबतीमध्ये ती अप्पर लिमिट जी आहे ती 50 वर्षापर्यंतची त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या ज्या शासनाच्या योजना असतात त्यामध्ये बऱ्याच वेळेला असे त्या ठिकाणी काही क्रायटेरिया आपल्याला पाहाव्यास मिळतात की काही योजना हे स्पेसिफिकली बिलो पॉवर्टी लाईन खालील पीपलसाठी असतात, काही योजना विशिष्ट कम्युनिटीसाठी त्या ठिकाणी निर्धारित करून दिलेल्या असतात. अर्थात सोशल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वैविध्यपूर्ण योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना हे राबवत असते. तथापि या CMAGP योजनेचं सर्वात महत्त्वाची खासियत किंवा वैशिष्ट्य जे आपल्याला पाहावं लागेल ते म्हणजे यामध्ये वयोमर्यादा जरी निर्धारित करण्यात आलेली असली तर या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इन्कमचं जे सिलिंग आहे किंवा त्याची लिमिट जी आहे ती त्या ठिकाणी निर्धारित करून दिलेली नाही आहे. म्हणजेच बिलो पॉवर्टी लाईन खालील कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतो, त्याचबरोबर अप्पर पॉवर्टी लाईनमध्ये असणारे कॅन्डिडेट देखील या योजनेच्या अंतर्गत अप्लाय करू शकतील. म्हणजेच एक महत्त्वाचा जो क्रायटेरिया याच्यामध्ये तो म्हणजे वयाचा क्रायटेरिया निर्धारित करून दिलेला आहे. दुसरा जो क्रायटेरिया आहे तो जर आपण पाहिला तर त्याच्यामधून सर्व प्रकारच्या उत्पन्न गटामध्ये, म्हणजेच अगदी अल्प उत्पन्न गटातील कॅन्डिडेट असेल, मध्यम उत्पन्न गटातील असतील किंवा उच्च उत्पन्न गटातील असतील, अशा सर्व प्रकारच्या युवक युवतींना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता 4 प्रकारच्या महत्त्वाच्या कॅटेगरी याच्यामध्ये निर्धारित करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामधील पहिली कॅटेगरी म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्सन. कोणताही एखादा स्वतंत्र युवक आणि युवती जर स्वतंत्रपणे उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित असेल तर अशा प्रकारे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा प्रोजेक्ट अहवाल याच्यामध्ये सादर करण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर आपणास प्रोप्रायटरशिपमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर तशाही प्रकारची व्यवस्था या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. काही युवक युवतींना मोठा उद्योग व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्याच्यामध्ये सहकार्याची आवश्यकता असणार आहे, इतर पार्टनरची आवश्यकता असणार आहे, असे जे युवक आहेत की जे पार्टनरशिपमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छितात की अशाही प्रकारची व्यवस्था या योजनेच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे आज जर आपण पाहिलं तर ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, अर्धनागरी भाग असेल की या सर्व परिसरामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे ज्याला आपण बचत गट असं आपण म्हणतो की विविध प्रकारचे बचत गट स्थापन झालेले आहेत, की ज्यामध्ये महिलांचे बचत गट असतील, सुशिक्षित बेरोजगारांचे बचत गट असतील, शेतकऱ्यांचे बचत गट असतील, विशिष्ट कम्युनिटीतील बचत गट असतील किंवा विशिष्ट व्यवसायामध्ये काम करणारे बचत गट असतील. तर अशा बचत गटांना देखील एकत्रितपणे या योजनेच्या अंतर्गत एखादा उद्योग व्यवसाय सुरू करावयाचा असेल
तर तो त्या ठिकाणी सुरू करता येऊ शकतो आणि त्याला देखील अर्थसहाय्य देण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर यामध्ये एकंदरीत जर आपण प्रोजेक्टच्या फायनान्स सँक्शनिंगचं लिमिट जर आपण पाहिलं तर त्याच्यासाठी एक सिंपल क्रायटेरिया त्याच्यामध्ये दिलेला आहे. जे याच्यामध्ये इन्क्लुजन प्रिन्सिपलचा उपयोग हा केलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की जे कॅन्डिडेट मिनिमम 7वी पास आहेत अशा कॅन्डिडेटला देखील याच्यामध्ये कर्ज पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे त्याकरिता त्यांना जो कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल तो 10 लाख रुपये ते 25 लाख रुपयाच्या मर्यादेमधला असेल. मात्र जर कॅन्डिडेट किमान 10वी पास असेल तर अशा कॅन्डिडेटला की त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपयापेक्षा अधिकची आणि 50 लाख रुपयापर्यंतची ही रक्कम जी आहे ती या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहे. जे साधारणपणे क्रायटेरिया जर आपण पाहिला तर जर कॅन्डिडेट 7वी पास पर्यंत असेल तर त्याला 25 लाख रुपयापर्यंत कर्ज याच्यातून मिळू शकेल आणि जर तो 10वी पास असेल किमान तर त्याला 25 लाखापेक्षा अधिक व 50 लाख रुपयापर्यंतचा वित्त पुरवठा हा उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो की यामध्ये अनेक पदवीधर पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असणारे असे अनेक वेगवेगळे कॅन्डिडेट्स आहेत, युवक युवती आहेत की जे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या शोधात आहेत. तर अशा व्यक्तींना की ही योजना अत्यंत एक महत्वाकांक्षी योजना आहे की यामध्ये जरी क्रायटेरिया 7वी आणि 10वी पास हा क्रायटेरिया जरी याच्यामध्ये असला तरी त्या क्रायटेरियाकडे न पाहता की उद्योजकामधली उद्यमशीलता, त्याच्याकडील असणाऱ्या उद्योगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आणि उद्योग चांगल्या पद्धतीने राबवण्याची क्षमता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात की ज्यांच्याकडे या क्षमता आहेत किंबहुना तशा क्षमता अचीव करण्याची त्यांच्याकडे इच्छा आहे अशा व्यक्तींना की या योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर की ज्यांच्याकडे त्या स्पेसिफिक ज्या उद्योग व्यवसायामध्ये उतरू इच्छितात किंवा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छितात की अशा क्षेत्रामधील जर काही स्वतः नॉलेज त्या ठिकाणी घेतलेलं असेल, तसा काही कामाचा अनुभव असेल किंवा तशा प्रकारचं स्किल ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं असेल तर त्यामध्ये या योजनेमध्ये त्याला अधिक प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधलं आपण ट्रेनिंग घेतलेलं असेल, MCD असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत, ITI सारख्या संस्था आहेत. या संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले जातात. तर त्यामध्ये जर आपण अशा प्रकारचं स्किल ट्रेनिंग घेतलेलं असेल आणि त्याचा उपयोग तुमच्या संबंधित उद्योगाला जर होणार असेल तर अशा प्रकारच्या स्किल ट्रेनिंगचा उपयोग हे आपण या योजनेमध्ये प्राधान्याने निवडले जाण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा क्रायटेरिया याच्यामध्ये ठरणार आहे. तथापि या योजनेच्या अंतर्गत अप्लाय करत असताना आणखीन एक महत्त्वाची बाब मित्रांनो आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. ते म्हणजे एका फॅमिलीमधील एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येईल. जे एकाच फॅमिलीमधून 2 वेगवेगळ्या व्यक्ती किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जे ही विशिष्ट एका विशिष्ट कुटुंबाला फायदा देण्याच्या दृष्टिकोनातून असणारी ही योजना आहे. आणखीन एक महत्त्वाचा भाग की जो सातत्याने याच्या बाबतीमध्ये पुढे येत असतो, कारण आपण पाहतो की अनेक वेळा जेव्हा शासनाच्या विविध प्रकारच्या योजना येत असतात की त्या योजनेचा अधिकाधिक फायदा घेण्याची एक प्रवृत्ती यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. तर त्या दृष्टिकोनातून कुठेतरी रिस्ट्रिक्ट करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया निर्धारित केलेला आहे तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया निर्धारित करत असताना एक महत्त्वाचा क्रायटेरिया आपणास त्या ठिकाणी पाहाव्यास मिळेल. तो म्हणजे जर आपला उद्योग व्यवसाय मग तो सेवा क्षेत्रामधला असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमधला असेल तर तो नवीन उद्योग असेल तरच त्याला या योजनेच्या अंतर्गत अप्लाय करता येईल आणि त्या योजनेच्या अंतर्गत त्यांना वित्त सुविधा किंवा फायनान्सची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणजेच यापूर्वी आपण सुरू केलेला एखादा उद्योग व्यवसाय आहे आणि त्याच्याकरिता, त्याच्या एक्सटेन्शनकरिता, त्याच्या रिन्युएशनकरिता, एक्सपान्शनकरिता जर आपल्याला त्या ठिकाणी कर्जाची आवश्यकता असेल तर अशा प्रकारच्या फायनान्सची व्यवस्था या योजनेमध्ये नाही आहे. जे आपण पूर्णपणे नवीन युनिट सुरू करत आहात, आपला उद्योग हा पूर्णपणे नवा आहे, तर अशा उद्योगासाठीच ही योजना आहे आणि त्यामुळे या योजनेमध्ये अप्लाय करत असताना ही एक बाब त्या ठिकाणी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने सांभाळणं आवश्यक आहे. कारण जर आपला पूर्वीपासून सुरू असणारा उद्योग असेल तर त्यासाठी CMEGP पेक्षा इतर अनेक वेगवेगळ्या स्कीम्स आहेत की त्या स्कीमच्या अंतर्गत आपण त्यासाठी अप्लाय करू शकता. मात्र या योजनेसाठी उद्योग हा नव्याने सुरू करणं हे अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्या प्रकारची खबरदारी की आपण अप्लाय करत असताना घेणं आवश्यक राहील. त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीला शासनाच्या, केंद्र शासनाची योजना असेल, राज्य शासनाची योजना असेल, या योजनेच्या अंतर्गत कोणत्या ना कोणत्या पद्धतीचा त्या उद्योगासाठीचा बेनिफिट मिळालेला असेल किंवा तो यापूर्वी लाभार्थी झालेला असेल तर अशा कॅन्डिडेटला या योजनेमध्ये अप्लाय करता येणार नाही. म्हणजे तो असा कॅन्डिडेट असावा की ज्याला कोणत्याही योजनेचा बेनिफिट
या उद्योजकतेच्या बाबतचा हा मिळालेला नाहीये असाच कॅन्डिडेट या योजनेच्या अंतर्गत अप्लाय करू शकतो. आणि त्यामुळे हे जे एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आहेत हे सर्व एलिजिबिलिटी क्रायटेरियाज आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पाहावेत आणि त्याप्रमाणे आपण या योजनेच्या अंतर्गत आपण अप्लाय करू शकतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा एक क्रुशियल पॉईंट जो असतो की जेव्हा आपण शासकीय योजनेच्या अंतर्गत की आपण वित्तसहाय्य मिळवण्याकरिता अप्लाय करत असतो, या उद्योगासाठी हवा असणारं भांडवल संकलित करण्यासाठी या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतो की तेव्हा नेमका याच्या अंतर्गत मिळणारा कर्ज पुरवठा हा किती त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आणि तो कोणत्या प्रकारच्या इंडस्ट्रीसाठी उद्योगासाठी किती कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. तर यासाठीचा जो काही नियम या योजनेच्या अंतर्गत आहे तो जर आपण त्या ठिकाणी पाहिला, जर आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार असाल की ज्या ठिकाणी आपण कोणत्या तरी वस्तूचं दृश्य वस्तूचं उत्पादन करणार आहात आणि अशा प्रकारचं जर मॅन्युफॅक्चरिंग युनिट जर आपलं असेल तर त्यासाठी कर्जाच्या लिमिटचं अप्पर लिमिट जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर ते 50 लाख रुपीज आहे. इट इज 50 लाख रुपीज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग युनिट. जे आपण उत्पादनाशी संबंधित जर युनिट सुरू करणार असाल तर त्यासाठी 50 लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य उपलब्ध आहे. याचा अर्थ 50 लाख रुपये हे अप्पर सिलिंग जरी असलं तरी आपला उद्योग कोणत्या प्रकारचा आहे, त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री काय आवश्यक आहे, कुठल्या प्रकारचे टूल्स मशीन्स इक्विपमेंट्स आपल्याला हवी आहेत, त्याची साधारणपणे कॉस्ट काय आहे, या सर्व बाबींचा विचार करून की मॅन्युफॅक्चरिंग युनिटला जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य हे उपलब्ध होऊ शकतं. जर आपला उद्योग व्यवसाय हा जर सर्व्हिस सेक्टरशी संबंधित असेल म्हणजे आपण त्यामध्ये स्वतःहून काही उत्पादित करणार नाहीयेत, मात्र इतरांनी उत्पादित केलेल्या वस्तू ही विक्री करण्याची व्यवस्था किंवा सर्व्हिस देण्याची व्यवस्था आपण आपल्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून करणार असाल तर या केसमध्ये की आपल्याला जास्तीत जास्त 10 लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य हे उपलब्ध होऊ शकतं. म्हणजेच जर मॅन्युफॅक्चरिंग मधील युनिट असेल तर 50 लाख रुपये आणि जर सर्व्हिस सेक्टरमधील युनिट असेल तर त्याला अप्पर सिलिंग जे आहे ते 10 लाख रुपीजचं आहे. तर आपण जेव्हा आपण त्या ठिकाणी यावरती विचारमंथन कराल की आपणास नवीन उद्योग सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणार आहात की त्यावेळेला या बाबीचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे की मी जे युनिट त्या ठिकाणी सुरू करणार आहे ते युनिट नेमकं कोणत्या प्रकारामध्ये येणार आहे, ते सर्व्हिस सेक्टरमध्ये आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे, त्यानुसार मला उपलब्ध होणारा फायनान्स त्याचा क्वांटम त्या ठिकाणी काय आहे, त्याचं नेचर काय आहे हे आपण त्या ठिकाणी जरूर याच्यामध्ये पाहावं आणि त्यानंतर आपण अप्लाय करण्याचा त्या ठिकाणी विचार करावा. कारण एकदा अप्लाय केल्यानंतर पुन्हा आपल्याला या योजनेच्या अंतर्गत पुन्हा अप्लाय करता येणार नाहीये. जर आपलं प्रपोजल पूर्वीचं रिजेक्ट झालेलं असेल तर आपण नवीन प्रपोजल करू शकतो, परंतु त्या ठिकाणी ॲट ए टाइम सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असे दोन्ही प्रकारचे प्रपोजल्स याच्यामध्ये करता येणार नाहीयेत. आणि त्यामुळे आपण जेव्हा त्या ठिकाणी या गोष्टीचा विचार कराल की तेव्हा निश्चितपणे आपण या गोष्टीवरती चिंतन करा की आपण सर्व्हिस सेक्टरच्या अंडर रजिस्ट्रेशन करावयाचे की मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावयाचं आहे, या गोष्टीचा विचार करून आपण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला पाहिजे. त्याचबरोबर की या संपूर्ण प्रकल्पामध्ये की आपण जो बेनिफिशरी आहे, जो नवउद्योजक आहे की त्याने स्वतःचं काही कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये घालणं अपेक्षित आहे की जे कॉन्ट्रीब्युशन की त्या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी जे आहे ते 10% आहे आणि जर SC ST मध्ये जर कॅन्डिडेट असेल, फिजिकली डिसेबल्ड पर्सन असेल, एक्स सर्व्हिसमन असेल तर त्यासाठी केवळ 5% बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन हे निर्धारित करण्यात आले. म्हणजे सर्वसाधारणपणे 5 ते 10% रक्कम ही स्वतः उद्योजकांनी या युनिटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी क्रायटेरिया किंवा एक नॉर्म याच्यामध्ये सेट करण्यात आलेला आहे. जे यामध्ये जर आपण हा संपूर्ण चार्ट जर पाहिला तर आपणास या ठिकाणी लक्षात येईल की जो त्या ठिकाणी जनरल कॅटेगरीमधला कॅन्डिडेट आहे त्याचं बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन टोटल प्रोजेक्ट कॉस्ट जी असेल त्या टोटल प्रोजेक्ट कॉस्टचे 10% घालावे लागेल. म्हणजे त्या ठिकाणी जर तो जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर. मात्र जर तो स्पेशल कॅटेगरीमध्ये असेल, SC ST वुमेन, एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिजिकली डिसेबल पर्सन असेल तर अशा कॅन्डिडेटला एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या केवळ 5% रक्कम याच्यामध्ये स्वतः इन्व्हेस्टमेंट करणं हे अपेक्षित राहणार आहे. त्याचबरोबर की जी या संपूर्ण प्रकल्पाचं किंवा या योजनेचं आणखीन एक खासियत जी आहे, जी ब्युटी या योजनेची आपल्याला म्हणता येईल की जे नवे उद्योजक स्वतःहून त्या ठिकाणी पुढे येऊन अशा प्रकारचे उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत की त्यांना महाराष्ट्र सरकारकडून एक विशिष्ट प्रकारचं रिवॉर्ड त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि हे रिवॉर्ड देण्याची जी पद्धती आहे की ज्याला आपण नेहमीच्या भाषेमध्ये सबसिडी असे आपण म्हणतो. तर या टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या जे सबसिडीचे रेट जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर अर्बन एरिया आणि रुरल एरिया या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी ते वेगवेगळे असणार आहेत. रुरल एरियामध्ये सर्वसाधारणपणे 10,000 किंवा 10,000 पेक्षा अधिक कमी लोकसंख्या असणारा जो भाग आहे किंवा जे गाव आहे त्याला आपण रुरल एरिया असं कन्सिडर करतो.
आणि त्यापेक्षा जर अधिक लोकसंख्या असेल तर तो अर्बन एरिया ट्रीट केला जातो. तर याप्रमाणे की त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा यामध्ये एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की यामध्ये सबसिडी उपलब्ध होत असताना की आपलं युनिट जे आहे ते कुठल्या लोकेशनला आहे याचाही त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे. आणि तो जो कॅन्डिडेट आहे, बेनिफिशरी आहे, तो कुठून बिलॉंग करतो याचा देखील त्याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असताना या गोष्टीचा तारतम्याने अत्यंत विचार करणं आवश्यक राहील. जर अर्बन एरियामधला तो कॅन्डिडेट असेल किंवा लाभार्थी असेल तर त्यासाठी तो जनरल कॅटेगरीमधला असेल तर एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या की त्याला 15% सबसिडी ही उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि जर त्या ठिकाणी तो स्पेशल कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला 25% सबसिडी ही त्यामध्ये उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे 10 लाख रुपयाचा जर प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये ही त्या ठिकाणी 25,000 रुपयाची रक्कम ही त्याला त्या ठिकाणी सबसिडीच्या रूपामध्ये ही त्यामध्ये त्यांना प्राप्त होणार आहे. 2.5 लाख रुपये ही त्या ठिकाणी त्यांना सबसिडीच्या स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध होईल. जे एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या की 25% रक्कम ही त्यांना या पद्धतीनं मिळेल. आणि जर रुरल एरियामधले कॅन्डिडेट असतील आणि तो जनरल कॅटेगरीमधला असेल तर त्याला 25% सबसिडी आहे. आणि जर तो स्पेशल कॅटेगरीमधला असेल तर त्यासाठी 35% सबसिडीची तरतूद ही याच्यामध्ये केलेली आपणास पाहाव्यास मिळेल. या पद्धतीने जे अगदी 10 लाख रुपयाच्या प्रकल्पामध्ये 3.5 लाख रुपयापर्यंतची सबसिडी ही याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. तथापि या सबसिडी मिळवण्याकरिता की विशिष्ट काही अटी यामध्ये निर्धारित करण्यात आलेले आहेत की आपण घेतलेलं जे कर्ज आहे ते कर्ज नियमितपणे परतफेड आपण करत असाल तरच त्या ठिकाणी अशा प्रकारची सबसिडी ही दिली जाणार आहे. अदरवाईज जर कर्जाची रेग्युलर परतफेड होत नसेल, म्हणजे त्या ठिकाणी कर्ज ओव्हरड्यू झालेलं असेल किंवा बँकेकडे ते NPA झालेलं असेल तर अशा प्रकारच्या प्रपोजल करिता, अशा प्रकारच्या बेनिफिशरी करिता की ही ग्रँट्स किंवा हे जे सबसिडी आहे ही सबसिडी दिली जाणार नाहीये. त्यामुळे केवळ सबसिडी मिळवण्याच्या हेतूने जे काही कॅन्डिडेट्स किंवा जे काही लोक अशा प्रकारच्या योजनांच्या मध्ये सहभागी होत होते की त्यांना कुठेतरी थोडंसं रिस्ट्रिक्ट करण्यासाठी, त्याच्यावरती कुठेतरी बंधन आणण्याच्या दृष्टीने की या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने हा एक वेगळा नॉर्म याच्यामध्ये ऍड केलेला आपणास त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतो. तर आणखीन एक महत्त्वाचा भाग आपल्या समोर असतो की या वेगवेगळ्या प्रकल्पासाठी कर्जाची सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहे, सबसिडी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. ह्या सगळ्या जरी बाबी त्या ठिकाणी खऱ्या असल्या तर याचा रिपेमेंट पिरियड त्या ठिकाणी नेमका किती असेल. अर्थात रिपेमेंट पिरियड हे त्या ठिकाणी संबंधित प्रकल्पाचं स्वरूप, त्याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न असेल, पेबॅक पिरियड असेल, यासारख्या गोष्टींचा त्या ठिकाणी विचार केला जाईल. आणि ती बँक, कर्ज देणारी बँक जी आहे ती बँक आणि त्या ठिकाणी बेनिफिशरी यांच्याशी चर्चा करून तो कर्जाचा जो रिपेमेंट पिरियड जो आहे की तो सर्वसाधारणपणे 3 वर्षे ते 7 वर्षे इतक्या कालावधीचा त्या ठिकाणी असू शकतो. हे सर्व त्या ठिकाणी बँकेवरती डिपेंड आहे, परंतु मॅक्सिमम हा रिपेमेंट पिरियड जो आहे की तो 7 वर्षाचा त्या ठिकाणी निर्धारित करून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने की महाराष्ट्र शासन या नवउद्योजकांना या योजनेच्या अंतर्गत अर्थसहाय्य आणि त्याचबरोबर अनुदान देखील त्याच्यामध्ये देणार आहे, ज्याचा फायदा त्या ठिकाणी निश्चितपणे की जे नवउद्योजक आहेत की जे खऱ्याच चांगल्या पद्धतीने उद्योग व्यवसाय चालवू इच्छितात आणि त्यांना काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे तर अशा उद्योजकांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या प्रकारची योजना आहे. आता या योजनेकरिता ऍप्लिकेशन करत असताना एक महत्त्वाचा जो भाग आहे की नेमकी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये अपेक्षित असणार आहेत. तर त्यामध्ये जो अप्लाय करणारा कॅन्डिडेट आहे की त्याच्याकडे त्याचं स्वतःचं आधार कार्ड त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. बाकी इतर ज्या काही कॉमन गोष्टी आहेत त्या जर आपण पाहिल्या तर जेव्हा आपण ऍप्लिकेशन करण्यासाठी बसणार आहोत की तेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन हे त्या ठिकाणी आपणास करावं लागणार आहे. त्यासाठीची वेबसाईट आणि प्रोसिजर देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये आपला आधार कार्ड स्कॅन केलेली कॉपी याच्यामध्ये लागेल, त्याचबरोबर पासपोर्ट साईज फोटो आपला स्कॅन केलेला लागेल, पॅन कार्ड लागेल. पॅन कार्ड नसलं तरी चालेल, परंतु नंतरच्या प्रक्रियेमध्ये आपणास ते पॅन कार्ड ओपन करून घेणं आणि ते मिळवणं अपेक्षित आहे याच्यामध्ये. कारण इथून पुढच्या कालावधीमध्ये जेव्हा तुमच्या उद्योग संस्थेच्या बाबतचे इन्कमचे रिटर्न्स तुम्ही फाईल करणार आहात की त्यावेळेला या पॅन कार्डची आवश्यकता त्याच्यामध्ये असणार आहे. बर्थ सर्टिफिकेट लागेल, लिव्हिंग सर्टिफिकेट लागेल. आपले जे एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या संदर्भात, स्किल ट्रेनिंगच्या संदर्भात की जे काही वेगवेगळे सर्टिफिकेट्स आपल्याकडे असतील ते त्या ठिकाणी लागतील. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत एक विशिष्ट प्रकारचा अंडरटेकिंगचा फॉर्म हा निर्धारित करून दिलेला आहे की जो वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तो वेबसाईटवरती असलेला फॉर्म जो आहे तो PDF फाईलमध्ये उपलब्ध आहे. तो आपण डाउनलोड करून घेणं आणि तो भरून त्याच्यावरती सिग्नेचर करून तो स्कॅन करून घेणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर या स्कीमच्या अंतर्गत अप्लाय करत असताना की त्या ठिकाणी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट याच्यामध्ये आपणास तयार करावा लागणार आहे. अर्थात यासाठीचे सर्व फॉर्मॅट्स या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिलेले आहेत की आपण त्याचा जरूर त्या ठिकाणी वापर करून ह्या प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तोही आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो.
जर कॅन्डिडेट SC ST यासारख्या कॅटेगरीशी बिलॉंग करत असेल तर त्या ठिकाणी त्याला आपल्या कॅटेगरीचं जे सर्टिफिकेट आहे ते देखील स्कॅन करून तयार ठेवणं आवश्यक राहणार आहे. कारण ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना हे संपूर्ण बाबी की आपल्या PC मध्ये किंवा आपल्या पेनड्राईव्हमध्ये त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक राहणार आहे. तर आपण जर त्या ठिकाणी एखादा स्किल डेव्हलपमेंटचा त्या ठिकाणी ट्रेनिंग कोर्स कंप्लीट केलेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट देखील प्राधान्याने याच्यामध्ये ठेवा. कारण असं जर ट्रेनिंग आपण घेतलेलं असेल, मग ते MCDचं ट्रेनिंग असेल, ITIचं ट्रेनिंग असेल, इतर वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांनी दिलेली प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र असेल, तर हेही प्रमाणपत्र या योजनेमध्ये प्राधान्यक्रमाने लाभ मिळण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी पडणार आहे आणि त्यामुळे तेही यामध्ये आपणास आवश्यक राहणार आहे. तर ही संपूर्ण त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आपल्या बरोबर असल्यानंतर की आपण या योजनेच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रोसेसला जाऊ शकतो. त्यासाठीची जी वेबसाईट आहे ती आहे maha-cmegp.org.in. या संस्थेच्या हे होम पेज असून या वेब पेजला गेल्यानंतर आपणास की अशा प्रकारचा एक डिस्प्ले त्या ठिकाणी या वेब पेजवरती आपणास पाहाव्यास मिळेल. यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला त्यामध्ये दिसतील. पहिला ऑप्शन यामध्ये आपणास दिसेल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इंडिव्हिज्युअल. जे इंडिव्हिज्युअल कॅटेगरीच्या अंतर्गत प्रोजेक्ट सुरू करण्याकरिता, उद्योग व्यवसाय सुरू करण्याकरिता अर्ज करू इच्छितात तर अशा कॅन्डिडेटनी या टॅबच्या अंतर्गत ॲप्लिकेशन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर नॉन इंडिव्हिज्युअल की ज्याच्यामध्ये प्रोप्रायटर, पार्टनरशिप, सेल्फ हेल्प ग्रुप अशा कॅटेगरीमधून जर आपण अप्लाय करणार असाल तर त्याकरिता ही स्वतंत्र टॅब याच्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा कॅन्डिडेटला आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहायचं असेल तर त्यासाठी लॉग इन फॉर्म रजिस्टर्ड ॲप्लिकंट याच्यामधून आपण जाऊ शकता. आपणास काही फीडबॅक या योजनेच्या अंतर्गत द्यावयाचे आहेत किंवा काही इनपुट्स त्या ठिकाणी या योजनेमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किंवा आपल्या समस्येबाबतचे फीडबॅक्स द्यायचे आहेत तर ते देण्याची देखील व्यवस्था या टॅबच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपणास उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. की आता आपण की हा ॲप्लिकेशन फॉर्म हा नेमका कसा फिलअप केला जातो हे त्या ठिकाणी आपण यामध्ये पाहणार आहोत. की सर्वसाधारणपणे इंडिव्हिज्युअल कॅटेगरीच्या माध्यमातून जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपणास की या टॅबवरती त्या ठिकाणी क्लिक करावं लागेल. या टॅबला क्लिक केल्यानंतर की अशा प्रकारचा डिस्प्ले आपल्याला दिसेल की ज्यामध्ये सर्वात प्रथम आपणास की आपला आधार नंबर जो आहे तो त्या ठिकाणी या ठिकाणी टाईप करणं आवश्यक राहणार आहे. कारण इथून पुढील जे काही ट्रान्झॅक्शन्स होतील, लोन प्रपोजलचे असतील, सबसिडीचे असतील, फायनान्सच्या बाबतचे असतील तर ती संपूर्ण आपल्या आधारच्या नंबरला त्या ठिकाणी हे सगळे ट्रान्झॅक्शन लिंक असणार आहे आणि त्यामुळे आपला आधार नंबर जो आहे तो बिनचूकपणे या ठिकाणी टाईप करणं आवश्यक राहील. त्याचबरोबर यामध्ये बाकी पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी बरीचशी भरावायची आहे, त्याविषयी काही फार चर्चा करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. त्यामध्ये नेम ऑफ द ॲप्लिकंट त्यामध्ये आहे. तिसरा जो कंटेंट याच्यामधला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे की स्पॉन्सरिंग एजन्सी. की आपण सुरुवातीला जे पाहिलं की यामध्ये 2 स्पॉन्सरिंग एजन्सी आहेत. ही योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे खादी विलेज इंडस्ट्रीज बोर्ड या 2 संस्था त्या ठिकाणी पार्टिसिपंट म्हणून काम करणार आहेत. तर यापैकी जी संस्था आपल्या माहितीची आहे किंबहुना आपल्याला सहजपणे तिथे अप्रोच होता येणं शक्य आहे की अशापैकी कोणती एक संस्था आपण त्या ठिकाणी निवडू शकता. याच्यामध्ये फार मोठा काही फरक पडत नाहीये, परंतु एक जनरली त्या ठिकाणी रूल असा मानता येऊ शकतो की जर ग्रामीण भागामधला उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी खादी विलेज इंडस्ट्रीज बोर्ड हा ऑप्शन सिलेक्ट करणं काही वेळेस अधिक फायद्याचं ठरू शकतं. कारण त्यांच्याकडे ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून असणारे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत की त्याला अधिक प्राधान्य हे त्याच्यामध्ये दिलं जातं. मात्र अर्बन सेमी अर्बन एरियामधले युनिट जर असतील तर त्यासाठी आपण DICचा ऑप्शन त्या ठिकाणी निश्चितपणे सिलेक्ट करू शकता. अर्थात यामधील दोन्ही ऑप्शन सर्व प्रकारच्या कॅन्डिडेटसाठी उपयुक्त आहेत. फक्त या ठिकाणी आपला अप्रोच की आपल्याला कन्व्हिनियन्स यासारख्या गोष्टींचा आपण विचार करावा. आपल्या जवळच्या परिसरामध्ये यामधल्या कोणत्या संस्थेचं ऑफिस आपल्या जवळ आहे जिथे आपल्याला सहजरित्या त्या ठिकाणी अप्रोच होता येणे शक्य आहे की तो ऑप्शन आपण याच्यामध्ये सिलेक्ट करणं आवश्यक आहे. त्यानंतर टाईप ऑफ ॲप्लिकंट की ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आहे, प्रोप्रायटरशिप आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहे किंवा त्या ठिकाणी पार्टनरशिप फर्म आहे. त्यानुसार आपणास त्या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा असतो. मात्र आपण जर इंडिव्हिज्युअलमधून लॉग इन केलेलं असेल तर त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट इंडिव्हिज्युअलचा ऑप्शन त्या ठिकाणी येत असतो, तो पुन्हा सिलेक्ट करण्याची आवश्यकता या ठिकाणी नसते. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे, कॅटेगरी सिलेक्ट करायचे, त्यामध्ये जर काही स्पेशल कॅटेगरी असेल तर स्पेशल कॅटेगरी त्यामध्ये सिलेक्ट करायचे. डेट ऑफ बर्थ, एज या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
कारण त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. आपण डेट ऑफ बर्थ या ठिकाणी फिलअप केल्यानंतर एज क्रायटेरियाच्या नॉर्म्सनुसार आपण व्हॅलिड असाल तर पुढील ॲप्लिकेशनची प्रोसेस होणार आहे, अदरवाईज ती प्रोसेस होणार नाही आहे. त्याचबरोबर आपली एज्युकेशनल क्वालिफिकेशन याच्यामध्ये फिलअप करायचे. ही करत असताना आपली हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशनच याच्यामध्ये भरायची आहे, कारण यामध्ये अनेक वेगवेगळे ऑप्शन्स याच्यामध्ये असतील की 7वी पासून अगदी 5वी पासून ते PhD पर्यंतचे ऑप्शन्स याच्यामध्ये आहेत. मात्र आपली जी हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ती याच्यामध्ये सिलेक्ट करायची आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्वालिफिकेशन्स याच्यामध्ये ॲड करण्याची सुविधा नाही आहे. त्यामुळे हायेस्ट क्वालिफिकेशन इथं अपेक्षित आहे. ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, तहसील असेल, डिस्ट्रिक्ट असेल, यासारखी माहिती याच्यामध्ये आपणास त्या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपला मोबाईल नंबरच्या बाबतीमध्ये मी आपणास स्पेसिफिकली या ठिकाणी सांगेन की या मोबाईल नंबरवरती इथून पुढचे या योजनेचे जे काही अपडेट्स असतील ते आपणास त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. आणि त्यामुळे आपण इथे मोबाईल नंबर फिलअप करत असताना की जो आपण नेहमी बाळगणारा नंबर आहे की तोच नंबर आपल्या बरोबर जो असतो की तोच नंबर या ठिकाणी एंटर करणं आवश्यक राहील. त्याचबरोबर काही अल्टरनेटिव्ह नंबर आपल्याकडे असेल तर अल्टरनेटिव्ह नंबर आपण देऊ शकता. ईमेल ID देखील यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या योजनेमधून ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना जो काही आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्या सगळ्या फर्दर प्रोसेस, त्याचा लॉग इन ID असेल, पासवर्ड असेल, पुढील त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स असतील किंवा अपडेट्स असतील ते आपल्या ईमेलवरती यामध्ये प्राप्त होणार आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण पॅन नंबर आपला देणं अपेक्षित आहे. जर त्या ठिकाणी पॅन नंबर आता नसेल तर त्या ठिकाणी तो कॉलम आपण ब्लँक ठेवू शकता आणि नंतरच्या कालावधीमध्ये तो अपडेट आपल्याला करण्याची सुविधा याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा भाग की ज्याचा थेट संबंध हा सबसिडीचे आहे, आणि तो म्हणजे 12 नंबरचा याच्यातला जो पॉईंट आहे युनिट लोकेशन. युनिट लोकेशन त्या ठिकाणी सिलेक्ट करत असताना रुरल की अर्बन यावरती त्या ठिकाणी सबसिडी ही डिपेंड असणार आहे. जे आपण जर त्या ठिकाणी रुरल एरिया सिलेक्ट केला तर आपण त्या ठिकाणी 25 आणि 35% कॅटेगरीमध्ये जाणार आहोत. अदरवाईज त्या ठिकाणी आपण जर अर्बन एरिया सिलेक्ट केलेला असेल तर आपण 25 आणि 15 कॅटेगरीमध्ये रिस्पेक्टिव्हली जे त्या ठिकाणी कॅटेगरी असेल त्याप्रमाणे आपणास अनुदान हे मिळणार आहे. आणि त्यामुळं हा ऑप्शन सिलेक्ट करत असताना पर्टिक्युलरली विचारपूर्वक आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करण्याची त्या ठिकाणी खबरदारी घेतली पाहिजे. त्यानंतर की आपणास ज्या काही इतर वेगवेगळ्या गोष्टी जे त्या ठिकाणी आपणास भराव्याचे आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर प्रपोज्ड युनिट डिटेल्स, जे त्या ठिकाणी हे भरत असताना की ते जे युनिट आहे त्या युनिटचा ॲड्रेस कुठे असणार आहे, त्याचा तालुका कुठला असेल, डिस्ट्रिक्ट कुठला असेल, कोणत्या गावामध्ये त्या ठिकाणी असेल, तो तपशीलवार माहिती आपल्याला भरावायची आहे. टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा भाग जो आपल्याला भरावायचा आहे तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे की सर्व्हिस सेक्टरमधलं हे युनिट आहे, कारण याच्यावरती देखील सबसिडी आणि लोनचं अमाऊंट जे आहे ती त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे. कारण जर आपण मॅन्युफॅक्चरिंगचा ऑप्शन सिलेक्ट केला तर आपणास 50 लाख रुपयापर्यंतची कर्जाची सुविधा आहे, आणि जर आपण सर्व्हिस सेक्टर सिलेक्ट केलेलं असेल तर आपल्याला सिलिंग अप्पर सिलिंग जे आहे ते 10 लाख रुपयाचं आहे. त्यामुळे इथे की त्या ठिकाणी इंडस्ट्री सिलेक्ट करत असताना की तो आपण त्या ठिकाणी टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीचा जो पार्ट आहे की तो केअरफुली सिलेक्ट करणं अत्यंत गरजेचं राहील, कारण याच्यावरती की आपल्या कर्जाचं अप्पर सिलिंग हे डिपेंड असणार आहे. जेव्हा त्या ठिकाणी आपण इथे सर्व्हिस सेक्टर सिलेक्ट कराल की तेव्हा इंडस्ट्री ॲक्टिव्हिटी नेममध्ये त्या सर्व्हिस सेक्टरमधल्या काही डेसिग्नेटेड ॲक्टिव्हिटी ज्या आहेत गव्हर्नमेंटने आयडेंटिफाय केलेल्या त्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये या ठिकाणी आपणास की यामध्ये पाहाव्यास मिळतील. अदरवाईज यापेक्षा एखादं वेगळं युनिट सर्व्हिस सेक्टरमधलं आपण सुरू करणार असाल तर यामध्ये ऑदरचा ऑप्शन उपलब्ध आहे, तो आपण सिलेक्ट करू शकता आणि ते त्या ठिकाणी स्पेसिफाय करू शकता. त्याचबरोबर आपण टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीमध्ये जर मॅन्युफॅक्चरिंगचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं असेल तर मॅन्युफॅक्चरिंगमधले गव्हर्नमेंटने आयडेंटिफाय केलेले मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहे त्याची लिस्ट ड्रॉपडाऊन लिस्टला या 15 नंबरच्या आयटममध्ये त्या ठिकाणी आपणास की त्या ठिकाणी येणार आहे. त्याच्यामध्ये जर आपण सुरू करत असणाऱ्या उद्योगाचा प्रकार येत नसेल तर आपण ऑदरचा ऑप्शन सिलेक्ट करून की खाली प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन जे आहे त्याच्यामध्ये त्याचे डिटेल्स आपण लिहू शकतो. परंतु हे लिहित असताना अत्यंत काळजीपूर्वक आपण त्या बाबी नोंदवणं हे महत्त्वाचं राहील. तर त्यानंतर पुढे जो त्या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे 16 नंबरचा EDP ट्रेनिंग कम्प्लिटेड, जेच एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम की जो MCED किंवा तत्सम एजन्सीकडून घेतले जातात, यापैकी आपण एखादा प्रोग्राम कंप्लीट केलेला आहे काय. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, आपण जर तो प्रोग्राम कंप्लीट केलेला नसेल आणि आपण जर या प्रोजेक्टसाठी एलिजिबल झाला तर सर्वप्रथम आपणास असा एखादा EDP प्रोग्राम कंप्लीट करणं मॅन्डेटरी आहे. आणि जर आपण केलेला असेल
तर आपण जरूर त्या संस्थेचं नाव या ठिकाणी 17 नंबरच्या ऑप्शनमध्ये देऊ शकता आणि ते सर्टिफिकेट या फॉर्मच्या शेवटी आपल्याला अपलोड करायचं आहे आणि ते अपलोड केल्यानंतर पुन्हा आपल्याला EDP प्रोग्राम करण्याची आवश्यकता नसते. जे हे MCD असेल किंवा इतर संस्था की अशा प्रकारचे एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस प्रोग्राम असतात, डेव्हलपमेंट प्रोग्राम असतात, ते कंडक्ट करतात की ज्याच्यामधून उद्योग कसा सुरू करावायचा, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं, मार्केटिंग कसं, रिसर्च काय, या अनेक वेगवेगळ्या बाबीवरती त्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं आणि काही इंडस्ट्री ओरिएंटेड स्पेसिफिक ट्रेनिंग देखील याच्यामध्ये असतात. त्याच्या अंतर्गत जर आपण प्रोग्राम कंप्लीट केलेला असेल तर त्याचा खूप मोठा लाभ आपल्याला या ठिकाणी होणार आहे. पुन्हा रिपीट आपल्याला EDP ट्रेनिंग करण्याची आवश्यकता राहणार नाही. तर या पद्धतीची माहिती यामध्ये आपणास त्या ठिकाणी फिलअप करायची. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग की ज्याचा थेट संबंध की आपल्या लोन प्रपोजलशी आहे आणि तो म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट. प्रोजेक्ट कॉस्ट ही या ठिकाणी एंटर करत असताना सर्वात महत्त्वाची प्रिकॉशन आपण त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे की कॅपिटल एक्सपेंडिचर आणि वर्किंग कॅपिटल या दोन्हीमधला पर्टिक्युलर डिफरन्स जो आहे तो व्यवस्थितपणे समजून घेऊन तो प्रॉपर कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि तो कॅल्क्युलेट करूनच की आपण त्याचे अमाऊंट्स याच्यामध्ये फिलअप करायचे आहेत, कारण त्याच्यावरती टोटल प्रोजेक्ट कॉस्ट ही डिपेंड असणार आहे. जे त्यामध्ये वर्किंग कॅपिटलमध्ये कोणकोणत्या बाबी आपण कन्सिडर केलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला स्पेसिफाय करायचे आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये मशीन्स, टूल्स, इक्विपमेंट जे काही आपण परचेस करणार आहोत ते आपल्याला स्पेसिफाय त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे आकडे फिलअप करत असताना अत्यंत काळजीनं त्या ठिकाणी भरणं आवश्यक राहणार आहे. आणि ही माहिती भरल्यानंतर पुढे आपल्याला एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट देखील द्यावायचा आहे. केवळ त्या ठिकाणी कॅपिटल एक्सपेंडिचर आणि वर्किंग कॅपिटलच्या अमाऊंट देऊन आपल्याला इथे थांबता येणार नाही, तर त्याची संपूर्ण तपशीलवार माहिती इन डिटेल पुढे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आपल्याला भरावायची आहे. त्यामुळे ही माहिती भरत असताना ही आपण तात्पुरती या जरी भरली नंतर आपल्याला फायनल सबमिशनच्या वेळेला याच्यामध्ये करेक्शन करता येईल ते करू शकता आपण. आता दुसरा पुढचा ऑप्शन आहे 19 नंबरचा, तो म्हणजे प्रेफर्ड बँक. तर या योजनेअंतर्गत आपण लाभार्थी म्हणून अप्रूव्ह झाला तर त्यानंतर प्रत्यक्षात कर्ज देण्याचं काम जे करणार आहे ते म्हणजे कोणती तरी राष्ट्रीयकृत बँक किंवा कोणती तरी खाजगी बँक की जी या योजनेच्या अंतर्गत डेसिग्नेटेड बँक म्हणून निर्धारित करण्यात आलेली आहे. तर अशी बँक की ज्यांची संपूर्ण बँकांची लिस्ट या ऑप्शनच्या अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जेव्हा आपण सिलेक्ट बँक या ऑप्शनमध्ये इथे जाल, इथे क्लिक केल्यानंतर की आपल्याला संपूर्ण बँकांची एक ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल. त्यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँका आणि काही प्रायव्हेट बँकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे की आपल्याला जी बँक सोयीची वाटते की जिथे आपले यापूर्वी काही ट्रान्झॅक्शन आहेत, आपले अकाउंटचे व्यवहार त्या ठिकाणी होतात आणि जिथे आपल्याला कर्ज मिळण्यामध्ये सुविधा अधिक मिळू शकते किंवा आपल्याला सोयीस्कर होऊ शकतं, अशी बँक आपण जवळची बँक सिलेक्ट करावी. ती बँक सिलेक्ट केल्यानंतर की आपणास त्या बँकेचा IFSC म्हणजेच इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड की ज्याच्यावरून त्या संबंधित बँकेची ब्रांच आयडेंटिफाय होते, तर तो नंबर आपण याच्यामधून सर्च करू शकतो किंबहुना त्याच्यामध्ये आपणास माहीत असेल तर तो टाईप करू शकतो. आणि जर आपण याच्यामधून सर्च केला आणि पर्टिक्युलर ब्रांच जर आपण सिलेक्ट केली तर बाय डिफॉल्ट ते सिलेक्ट केल्यानंतर ब्रांच नेम आणि ॲड्रेस या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल. तो तुम्हाला पुन्हा टाईप करण्याची आवश्यकता याच्यामध्ये राहणार नाही. जे ह्या प्रेफर्ड बँक याच्याबरोबरच अल्टरनेटिव्ह बँक पण आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे की जी याच पद्धतीने आपल्याला सिलेक्ट करायची आहे. सपोज एखाद्या बँकेकडचा या योजनेअंतर्गतचा कर्ज वाटपाचा कोठा संपलेला असेल त्या वर्षामधला किंवा त्यांचं टार्गेट पूर्ण झालेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये एक दुसऱ्या बँकेचं ऑप्शन आपल्या हाताशी असणं आवश्यक राहतं. अदरवाईज आपलं लोन सँक्शनिंगची प्रोसेस ही थोडीशी पुढे जाऊ शकते आणि म्हणून की आपण त्या ठिकाणी एक अल्टरनेटिव्ह बँक देखील यामध्ये निवडण्याची आवश्यकता असते की जी याच पद्धतीने सिलेक्टमध्ये जाऊन आपण बँक निवडायचे, IFSC कोड निवडायचे, ऑटोमॅटिकली सेकंड बँक त्या ठिकाणी सिलेक्ट होईल. त्यानंतर एक अंडरटेकिंग याच्यामध्ये दिलेलं आहे की मी ही संपूर्ण माहिती वाचलेली आहे आणि मी काळजीपूर्वक ही माहिती भरलेली आहे. हे टिक केल्यानंतर की आपण या ठिकाणी सेव्हचा ऑप्शन यूज करू शकता किंवा नेक्स्टचा ऑप्शन यूज करू शकता. दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी यूज करता येईल. जर आपल्याला नेक्स्ट स्टेपचा फेजचा फॉर्म लगेच भरावायचा असेल तर नेक्स्टला जाऊ शकता. अदरवाईज आपण इथं इन्फॉर्मेशन सेव्ह करून थांबवू शकता आणि पुढची माहिती बघून नंतरही आपणास ॲप्लिकेशन फॉर्म हा भरता येणार आहे. तर या पद्धतीने फॉर्म फिलअप करण्याचा, ऑनलाईन अप्लाय करण्याचा हा पहिला टप्पा जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होतो. जेव्हा आपण नेक्स्ट असं त्या ठिकाणी क्लिक कराल की तेव्हा ही संपूर्ण माहिती स्टोअर होईल आणि या संदर्भात तुमचा एक ID आणि पासवर्ड त्या ठिकाणी जनरेट होईल आणि तो तुमच्या ईमेलला उपलब्ध होईल. म्हणजे आपण जो ईमेल रजिस्टर केलेला आहे की त्या ईमेलला सक्सेसफुल रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन ऑन CMEGP ई ट्रॅकिंग पोर्टल अशा प्रकारचा एक ईमेल आपणास येईल. कदाचित आपण जर त्या ठिकाणी
हा ईमेल मेन इनबॉक्समध्ये आपणास पाहाव्यास नाही मिळाला, कदाचित स्पॅम बॉक्समध्ये आपणास तो ईमेल जाण्याची शक्यता असते, कारण आपण ईमेलच्या सेटिंग्स कोणत्या पद्धतीने केलेल्या आहेत त्यावरती बऱ्याच वेळेला हे अवलंबून असतं. जनरली मेन इनबॉक्सला ह्या ठिकाणी ईमेल येईल, परंतु जर तिथे नाही दिसला तर आपण जरूर तो स्पॅम बॉक्समध्ये चेक करू शकता की ज्याच्यामध्ये जो पार्टिसिपंट आहे, जो बेनिफिशरी आहे, त्याचं नाव त्याच्यामध्ये येईल. त्याचबरोबर त्याचा युजर आय डी जो जनरेट झालेला आहे तो युजर आय डी याच्यामध्ये दिसेल. त्यासाठीचा जो बाय डिफॉल्ट पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड याच्यामध्ये दिसेल. तो इमिडिएटली आपण चेंज करू शकता, परंतु त्या ठिकाणी चेंज न करता तो आहे तोच पासवर्ड या ठिकाणी वापरण्याचं मी त्या ठिकाणी आपणास सजेशन देईल, कारण आतापर्यंत काही समस्या पासवर्ड चेंज करण्याच्या बाबतीमध्ये याच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपण पासवर्ड न चेंज करता आहे तोच पासवर्ड जर वापरला तर फार मोठा काही फरक याच्यामध्ये पडत नाही. फक्त तो पासवर्ड आपण इतर कोणाला शेअर करू नका. तर या ठिकाणी हा लॉग इन आय डी म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला मिळाल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मचा सेकंड फेजचा जो टप्पा आहे तो आपण त्या ठिकाणी फिलअप करण्याची प्रक्रिया ही सुरू करू शकता. पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला CMEGPच्या मेन पेजला, होम पेजला या ठिकाणी जायचं आहे. इथे गेल्यानंतर आता आपणास या ठिकाणी या टॅबचा उपयोग करावा लागेल की ज्यामध्ये लॉग इन फॉर्म फॉर रजिस्टर्ड ॲप्लिकंट, म्हणजे इथे आपण त्या ठिकाणी आता क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डिस्प्ले आपणास पाहाव्यास मिळेल की ज्यामध्ये रजिस्टर्ड ॲप्लिकंट लॉग इन, की ज्यामध्ये आपला आय डी टाईप करावायचा आहे, आपला पासवर्ड टाईप करावायचा आहे. त्यानंतर एक कॅप्चा इमेज त्या ठिकाणी येईल की त्याप्रमाणे आपल्याला हे लेटर्स याच्यामध्ये टाईप करून लॉग इन केल्यानंतर पुन्हा आपण जी यापूर्वी भरलेली माहिती होती त्या पेजवरती आपण जाणार आहोत. जे तिथे गेल्यानंतर संपूर्ण फॉर्म जो आहे तो या ठिकाणी असा दिसेल की इथपर्यंत आपण तो फॉर्म भरलेला होता. तो स्क्रोल केल्यानंतर आपणास पूर्ण फॉर्म पूर्वीप्रमाणे जो भरलेला फॉर्म आहे तो संपूर्ण माहिती आपल्याला डिस्प्ले होईल. मात्र त्याच्यामध्ये ॲडिशन जे तुम्हाला दिसेल ते रेफरन्स डॉक्युमेंट पासून तो इथपर्यंतचा भाग हा त्यामध्ये ॲडिशन झालेला आपल्याला दिसेल. म्हणजे हे सेकंड फेजमधलं त्या ठिकाणी ॲप्लिकेशनचा पार्ट आहे की ज्यामध्ये आपण की त्या ठिकाणी सॅम्पल अंडरटेकिंग फॉर्म, की जो सुरुवातीला मी सांगितलं की ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना हे डॉक्युमेंट आपणास त्या ठिकाणी हाताशी असणं आवश्यक आहे, ते अपलोड करावायचं आहे. त्यानंतर सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे, तो आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये डेटा भरून आपण आपला स्वतःचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो याच्यामध्ये तयार करता येतो. त्याचबरोबर आपणास जर आपण कॅटेगरीमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट इथे अपलोड करायचे, स्कॅन कॉपी. त्याचबरोबर त्या ठिकाणी आधार कार्ड आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे, पॅन कार्ड अपलोड करायचं आहे, मार्कशीट याच्यामध्ये एक सिंगल फाईल तयार करून याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत, प्रोजेक्ट रिपोर्ट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे, आपला फोटो जो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे, बर्थ सर्टिफिकेट असेल, डोमिसाइल्ड असेल, त्याचबरोबर स्पेशल कॅटेगरीमध्ये येत असाल तर स्पेशल कॅटेगरीचं सर्टिफिकेट याच्यामध्ये लागेल. आणि हा जो अंडरटेकिंगचा फॉर्म आहे तो अंडरटेकिंगचा फॉर्म या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे. या व्यतिरिक्त जर काही या योजनेसाठी सँक्शन होण्याला उपयोगी पडेल अशी काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स, म्हणजेच उदाहरणार्थ EDPचं ट्रेनिंग आपण कंप्लीट केलेलं असेल तर असं काही सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी आपण ते अपलोड करू शकता. तर या पद्धतीने हे काही महत्त्वाचे की याच्यामधले जे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील की हे जवळजवळ 10 वेगवेगळे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे. तर याकरिता सॅम्पल अंडरटेकिंग फॉर्म जो आहे की तो आपण इथे क्लिक केल्यानंतर की या ठिकाणी आपणास की अशा पद्धतीचा एक PDF फाईलमधला 2 पेजेसचा अंडरटेकिंगचा फॉर्म या ठिकाणी दिसेल की ज्याच्यामधली माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरावयाची आहे की या योजनेच्या मधून मिळणारी जी रक्कम आहे ती योग्य कारणासाठी मी वापरेन, त्याचे ताबडतोब हिशोब मी सादर करेन, या संबंधीची लोनची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे मी त्या ठिकाणी पाळेन, रूल्स रेग्युलेशन मला मान्य आहेत, या संदर्भातील हे अंडरटेकिंग आहे. हे अंडरटेकिंग बेनिफिशरीनी आपल्या सहीनिशी डेट व प्लेस या गोष्टी टाकून त्या ठिकाणी भरणं व ते स्कॅन करून आपल्या बरोबर ठेवणं की जे अपलोड करण्यासाठी आवश्यक आहे, ही प्रक्रिया आपणास या ठिकाणी करावी लागेल. म्हणजे अंडरटेकिंग हा त्याच्यामधला सेकंड फेजमधला एक महत्त्वाचा पहिला टप्पा आहे. आता त्यानंतर दुसरा एक इम्पॉर्टंट पार्ट जो असतो की ज्याच्यावरती तुमचं प्रोजेक्ट सँक्शन होणार की नाही होणार या गोष्टी अवलंबून असतात आणि तो भाग म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट, की ज्याला आपण डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट असं पण म्हणतो. अर्थात या योजनेच्या अंतर्गत ज्या फॉर्मॅटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना हवा आहे तो पूर्णपणे फॉर्मॅट हा एक्सेल शीटमध्ये इथे उपलब्ध करून दिलेला आहे की जर तुम्ही त्याच्यामध्ये फिगर्स इन्क्लूड केल्या तर ऑटोमॅटिक त्याचे सगळे कॅल्क्युलेशन्स आणि डिटेल रिपोर्ट जो आहे तो तयार करण्याची सुद्धा व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. आपण या टॅबवरती क्लिक केल्यानंतर की आपणास अशा प्रकारचा एक्सेल शीटमधला त्या ठिकाणी फॉर्म हा 2 शीटचा फॉर्म दिसेल. जे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथे डेटा शीट आहे की जिथे तुम्ही डेटा एंटर करणार आहात
आणि त्यानंतर DPR जो आहे तो तुम्हाला प्रिंट जो करावायचा आहे तो इथे तुम्हाला त्या ठिकाणी प्रिंट करण्यासाठी संपूर्ण तयार झालेला DPR याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मग याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या सगळ्या तपशीलवार मी या ठिकाणी सांगत बसणार नाही. आपण त्या जरूर त्या ठिकाणी या फाईल्स ओपन केल्यानंतर आपणास लक्षात येईल. त्यात काही महत्त्वाचा भाग जो आहे तो मी आपल्याला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की याच्यामध्ये DIC रूरल त्याचबरोबर KVIB हे ऑप्शन्स या ठिकाणी येतील ते आपणास सिलेक्ट करायचे आहेत. आपलं जेंडर, आपले डिटेल्स या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भराव्या लागतील ज्या बेसिक आहेत. त्यानंतर आपल्याला अकॅडमिक डिटेल्स भराव्याचे आहेत. टेक्निकल कोर्स झालेले असतील तर त्याची माहिती भरायची आहे. कॅटेगरीचं ऑप्शन त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर हा प्रोजेक्ट जो आहे तो कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट आहे, तो सर्व्हिसमधला आहे, मॅन्युफॅक्चरिंगमधला आहे. इथे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे कारण त्याच्यावरती टोटल कर्जाची रक्कम या ठिकाणी डिपेंड असणार आहे. ते आपण या ठिकाणी प्रॉपरली सिलेक्ट कराव्याचं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण हा प्रोजेक्ट सुरू करणार आहात ती बिल्डिंग त्या ठिकाणी त्याचे डिटेल्स लागतील. त्याच्यामध्ये जर आपण काही कन्स्ट्रक्शन करणार असाल, आपण काही रिन्युएशन करणार असाल तर त्याची अमाऊंट या ठिकाणी वर्किंग स्पेसच्या बाबतीमध्ये स्क्वेअर फुटाचे जे काही रेट्स असतील त्या परिसरामधले आणि जो एरिया असेल की तो एक्झॅक्ट आपल्याला आवश्यक असणारा एरिया त्याबाबतचे डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला भराव्याचे आहेत. ते आपण या ठिकाणी जर आपण याच्यामध्ये कुशल असाल, आपणास या संपूर्ण बाबी माहीत असतील किंवा अभ्यास करून आपण यामध्ये माहिती भरू शकत असाल तर जरूर आपण ही माहिती भरावी. आणि जर आपणास या बाबी शक्य होणार नसतील तर आपण जरूर एखाद्या कन्सल्टंटची, तज्ज्ञाची मदत घेण्यास यामध्ये काही हरकत नाही. कारण या डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टवरती अंतिम फायनान्स हा अवलंबून असणार आहे. आणि म्हणून की हा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट फिलअप करत असताना आपण एखाद्या एक्सपर्टची जरूर त्या ठिकाणी मदत यामध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर मशिनरीज जे आपल्याला आवश्यक असणार आहेत, जे त्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमधलं युनिट असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगमधलं असेल, त्या इंडस्ट्रीसाठी जे काही मशिनरी टूल्स इक्विपमेंट लागतील की ते त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. त्याचे क्वांटिटी किती लागणार आहे, त्याचे पर क्वांटिटी रेट त्याच्यामध्ये काय असतील आणि टोटल अमाऊंट काय असणार आहे हे आपल्याला याच्यामध्ये इथे आकडे फिलअप केल्यानंतर ऑटोमॅटिकली ही रक्कम ही त्या ठिकाणी जनरेट होत असते. ते तुम्हाला कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नसते. त्याचबरोबर प्रिलिमिनरी आणि ऑपरेटिव्ह कॉस्ट आहे ती आपण आयडेंटिफाय करायची. फर्निचर फिक्चर्स जे आपणास लागणार आहे त्याची अमाऊंट किती आवश्यक आहे, कंटिजेन्सी आपल्यास किती आवश्यक आहे, मिसलेनियस खर्च किती होणार आहे, वर्किंग कॅपिटल आपल्याला किती आवश्यक आहे. त्याचबरोबर मीन्स ऑफ फायनान्सिंग किती असणार आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ओन कॉन्ट्रीब्युशन किती घालणार आहात, बँकेचं फायनान्स त्याच्यामध्ये किती असेल, मार्जिन मनी की जो गव्हर्नमेंटकडून सबसिडीचा मिळणार आहे तो किती लागू आहे आपल्याला. आपण रुरलमधले असाल, अर्बनमधले असाल, आपण स्पेशल कॅटेगरीमधला असाल, आपण जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर त्या सगळ्या बाबी या ठिकाणी बघून त्या पद्धतीने आपल्याला हा पर्सेंटेजचं प्रमाण जे आहे ते याच्यामध्ये फिलअप करणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर आपला जो डिटेल सेल जो होणार आहे, आपण जे काही काम करणार आहोत, ॲक्च्युली या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक फोटो प्रिंटिंग या प्रोजेक्टबद्दलची मी डिटेल्स याच्यामध्ये भरलेले आहेत की त्यामध्ये आपण जे काही त्या ठिकाणी प्रोडक्ट सेल करणार आहोत की त्याचे रेट काय असतील, क्वांटिटी काय असेल, त्याची टोटल अमाऊंट ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी येईल. त्याचबरोबर रॉ मटेरियल जे आहे ते तुम्हाला कुठलं लागणार आहे, किती लागणार आहे याचे डिटेल्स क्वांटिटी वाईज आपण या ठिकाणी भरल्यानंतर त्याची टोटल याच्यामध्ये येणार आहे. ती तुम्हाला मॅन्युअल कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याचबरोबर आपल्याकडे जे काम करणारे कर्मचारी, कामगार असणार आहेत ते किती आपणास आवश्यक आहेत, 1, 2, 3 जे काही कामगार आपणास आवश्यक आहे, इथे एक खबरदारी घेणं आवश्यक आहे की अननेसेसरी वर्करची संख्या यामध्ये वाढवली तर त्याचा इफेक्ट हा कॉस्ट ऑफ सर्व्हिस, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवरती होणार आहे. त्याचा इफेक्ट प्रॉफिटेबिलिटीवरती देखील होणार आहे आणि त्यामुळे आपली प्रॉफिटेबिलिटी या प्रोजेक्टची कमी होणार नाही ना याची काळजी इथे नंबर ऑफ वर्कर्स फिलअप करत असताना घ्यायला पाहिजे. कारण एक्झॅक्ट जेवढ्या वर्करची, एम्प्लॉयची आपल्याला गरज आहे खरंच तेवढीच त्या ठिकाणी याच्यामध्ये नोंदवावी. अननेसेसरली प्रोजेक्ट कॉस्ट वाढवण्यासाठी जर आपण यामध्ये नंबर्स वाढवले तर त्याचा इफेक्ट प्रॉफिटेबिलिटीवरती होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्याची बारकाईने काळजी याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे. जे काही वेजेसचे रेट असतील ते रॅशनल त्याच्यामध्ये लिहा, त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण याची मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सॅलरी डिटेल्स जे असतील ते याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहावे लागतील की त्यांना किती सॅलरी देणार आहे, मंथली किती द्यावे लागतील, ॲन्युअल किती कॉस्ट त्याच्यामध्ये येईल तेही यामध्ये फिलअप करायचं आहे. त्याचबरोबर वर्किंग कॅपिटल एस्टिमेट जे आहेत ते किती लागणार आहेत आपल्याला त्याची माहिती याच्यामध्ये आपण एस्टिमेट करून त्यामध्ये भरावी लागेल. त्याचबरोबर पॉवर एस्टिमेट्स जे आहे ते आपल्याला इलेक्ट्रिसिटी किती लागणार आहे त्याचे डिटेल्स यामध्ये भरावायचे आहेत. रिपेअर अँड मेंटेनन्स आहे, पॉवर अँड फ्युएलचा खर्च आहे, अदर ओव्हरहेड एक्सपेन्सेस आहे, टेलिफोन एक्सपेन्सेस आहे, स्टेशनरी अँड पोस्टेजचा खर्च आहे. हे रेशो बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत.
याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी ती अमाऊंट आपण लिहिलीच पाहिजे. जर आपल्या उद्योग व्यवसायाशी संबंधित एखादा ॲटम खर्चाचा जर लागू होत नसेल तर आपण त्या ठिकाणी भरण्याची आवश्यकता नाही आहे, तिथे 0 मेन्शन करू शकतो. कारण जर आपल्याला त्या ॲटमची आवश्यकताच लागणार नसेल आणि तो आपल्या एकूण या सर्व्हिसचा किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा जर खर्चाचा भागच नसेल तर अननेसेसरली त्याच्यामध्ये अमाऊंट वाढवणं किंवा खर्च वाढवण्यासाठी ते अमाऊंट त्यामध्ये टाकणं हे गैर राहील. कारण त्याचा इफेक्ट पुन्हा मी सांगेल की प्रॉफिटवरती आहे. कारण आपला उद्योग प्रॉफिटमध्ये चालणार आहे हे तुम्हाला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून प्रूव्ह करायचं आहे. आणि ते करत असताना सर्व फिगर्स या बॅलन्स्ड, योग्य आणि रॅशनल अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये मेन्शन करणं हे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी आपण हा संपूर्ण माहिती याच्यामध्ये फिलअप करू तेव्हा त्याच्या सेकंड शीटमध्ये DPR प्रिंट हा ऑप्शन आपल्याला दिसेल की इथे क्लिक केल्यानंतर की आपणास या पद्धतीने हा प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो याच्यामध्ये दिसणार आहे. आपण जी भरलेली संपूर्ण माहिती आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये येईल. आपण ती प्रिंट करायचे आणि प्रिंट केल्यानंतर की शेवटी जे त्याच्यामध्ये सगळे हे सेल्स, कॉन्ट्रीब्युशन, सगळे अर्थमेटिकल कॅल्क्युलेशन्स ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये येतील आणि आपला जो नेट प्रॉफिट रेशो जो काय असेल तो त्या ठिकाणी दिसेल की पहिल्या वर्षी मे बी त्या ठिकाणी लॉस असू शकतो, दुसऱ्या वर्षी असू शकतो, परंतु नंतर हळूहळू प्रॉफिट रेशो वाढेल. या पद्धतीने आपण हा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो तयार करावायचा आहे. प्लेस, डेट या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लिहावायचं आहे. त्याचबरोबर बेनिफिशरी जो आहे तो बेनिफिशरीची सिग्नेचर आणि नेम या ठिकाणी टाईप करून सिग्नेचर करावायचे. त्यानंतर की हा जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो आपल्याला त्या ठिकाणी या ॲप्लिकेशनच्या सेकंड स्टेजच्या प्रोसेसमध्ये की जिथे प्रोजेक्ट रिपोर्ट असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी ती फाईल आपल्याला स्कॅन केलेली फाईल इथे अपलोड करावायची. ती अपलोड केल्यानंतर इथे अपडेटची जी टॅब आहे ती अपडेटची टॅब आपण त्या ठिकाणी क्लिक करणं आवश्यक आहे. आणि ती फाईल अपडेट झाली, अपलोड झाली ती आपण खात्री करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे या पद्धतीने ही संपूर्ण डॉक्युमेंट जे आहेत की या प्रोसेसमध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि ते झाल्यानंतर आपली ॲप्लिकेशनची प्रोसेस ही पूर्ण होणार आहे. जेव्हा त्या ठिकाणी हे संपूर्ण प्रक्रिया आपण पूर्ण करू तेव्हा आपण पुन्हा जर होम पेजला आलो तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपण गेलो तर आपणास जो मिळालेला ID जो आहे तो ID पुन्हा या ठिकाणी एंटर करून की आपण त्या ठिकाणी आपला स्टेटस पाहू शकतो. आपण लॉग इन झालो आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर की आपणास ॲप्लिकेशन स्टेटस आपला दिसेल. इथे आपल्याला दिसेल की पेंडिंग. याचं कारण आहे की त्या ठिकाणी आपण संपूर्ण डॉक्युमेंट अजून अपलोड केलेले नाही आहेत. ते केल्यानंतर युअर ॲप्लिकेशन हॅव बीन सबमिटेड सक्सेसफुली असा त्या ठिकाणी मेसेज आपल्याला दिसेल. त्यानंतर फर्स्ट पेजमध्ये गव्हर्नमेंटकडून तो अप्रूव्ह झाल्यानंतर अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट एजन्सी असा त्या ठिकाणी रिमार्क येईल आणि फॉरवर्डेड टू बँक असा जेव्हा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल याचा अर्थ गव्हर्नमेंटच्या सिस्टममधून आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे आणि आता तो बँकेकडे हँडओव्हर केलेला आहे की ज्या बँकेचं नाव आपण प्रिलिमिनरी बँक म्हणून आपण मेन्शन केलेलं होतं की त्या बँकेला आपण तात्काळ कॉन्टॅक्ट करणं आवश्यक राहील. कारण तुमचं प्रपोजल हे संबंधित बँकेकडे आता फॉरवर्ड झालेलं आहे. त्या बँकेकडे जाऊन की आपण जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे तो एक्सप्लेन करणं, त्यांना आपल्या उद्योगाच्या आयडियाबद्दल सांगणं, ते कसे एक्झिक्यूट करणार आहे याच्याबद्दल त्यांना एक्सप्लेन करणं आणि बँकरचा कॉन्फिडन्स मिळवणं ही बाब अत्यंत महत्त्वाची त्याच्यामध्ये राहते. कारण जरी गव्हर्नमेंटने आपला लोन ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह केलेला असला, प्रोजेक्ट अप्रूव्ह केलेला असला तरी प्रत्यक्षात लोन देण्याचं काम जे ते बँक करणार आहे. आणि बँक जेव्हा लोन देत असते तेव्हा सर्व बाबींची तपासणी करून बँकेकडून लोन प्रपोजल सँक्शन केले जात असतात. त्यामुळे आपण की या प्रोजेक्टबाबत विशिष्ट अभ्यास करून, व्यवस्थितपणे अभ्यास करून आपला प्रकल्प हा बँकेच्या संबंधित ऑफिसरकडे व्यवस्थितपणे मांडणं गरजेचं आहे. की त्यांना कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे की हा प्रोजेक्ट चांगला चालेल, त्याच्यामधून खूप चांगला प्रॉफिट मला मिळू शकेल आणि त्यामधून मी या बँकेचं लोन रिपेमेंट हे प्रॉपरली करू शकेन. ह्याचा कॉन्फिडन्स हा त्या ठिकाणी डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस आणि आपण जे काही डिस्कशन ब्रांच मॅनेजर बरोबर करणार आहोत की त्याच्यामधून त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि तो आला की निश्चितपणे त्या ठिकाणी आपलं लोन प्रपोजल हे सँक्शन होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे. तर या पद्धतीने आपण लोन ॲप्लिकेशन किंवा प्रोजेक्ट ॲप्लिकेशन करण्याची प्रक्रिया ही मित्रो आपण पूर्ण करू शकतो. तर हे संपूर्ण करत असताना काही कॅन्डिडेटना, काही युवकांना अशी अडचण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते की मी नेमका कोणता प्रकल्प सुरू करायचा, त्याचं त्या ठिकाणी मला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय आयटम्स असतात, कोणते घटक असतात हे मला कुठे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर याच्यासाठी मित्रो याच वेबसाईटला मेनू या ऑप्शनमध्ये आपण जर त्या ठिकाणी गेलात, इथे आपण जर त्या ठिकाणी क्लिक केलं तर इथे सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट हा त्या ठिकाणी दिसेल.
या सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्टवरती क्लिक जर आपण केलं तर आपणास की अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट रिपोर्ट्स या वेबसाईटवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ऑप्शन क्रमांक 1. दुसरा ऑप्शन जर आपण पाहिला तर या संस्थेच्याच याच स्कीमच्या वेब पेजला गेला, होम पेजला गेल्यानंतर इथे आपल्याला सिडबी मॉडेल प्रोजेक्ट हा एक ऑप्शन दिसेल. सिडबी म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण भारतीय लघु उद्योग बँक असं आपण म्हणतो, की या बँकेने की लघु उद्योजकांच्यासाठी अनेक वेगवेगळे मॉडेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून हे आपल्या वेबसाईटवरती ठेवलेले आहेत. अर्थात हे प्रोजेक्ट मित्र नावाचं एक वेब पोर्टल आहे की त्या ठिकाणी हे सर्व प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. इथे जर त्या ठिकाणी आपण या टॅबला क्लिक केलं तर आपणास या पद्धतीने त्या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील, जे आपल्याला ज्या प्रकारचा प्रोजेक्ट सुरू करावयाचा आहे की असे अगदी त्या ठिकाणी 300-350 प्रोजेक्ट रिपोर्ट याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्यातला आपल्याशी संबंधित असणारा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. आपल्या आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्याची सोय आहे, कारण या सर्व प्रोजेक्ट रिपोर्टच्या फाईल्स या वर्ड फाईलमध्ये उपलब्ध करून देण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जर आपणास त्या ठिकाणी की या प्रकारचा प्रोजेक्ट आपणास सुरू करावयाचा असेल तर आपण इथे क्लिक केल्यानंतर तो प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला डाउनलोड होईल. जे असे अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट रिपोर्ट्स आहेत, आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी यामध्ये पाहू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला सेक्टर वाईज हे प्रोजेक्ट जर सर्च करायचे असतील तर या ठिकाणी याच ठिकाणी आपण जर या ठिकाणी ड्रॉपडाऊन लिस्टवरती क्लिक केलं तर आपणास त्या ठिकाणी दिसेल रिपेअर ऑर मेंटेनन्स ऑफ कम्प्युटर असेल, अदर पर्सनल सर्व्हिस ॲक्टिव्हिटीज असतील, की पर्टिक्युलर त्याच कॅटेगरीमधले प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला या ठिकाणी शॉर्टलिस्ट होतील, फिल्टर होतील आणि ते आपणास पाहावयाचे मिळतील. आपल्याला मायक्रो युनिट पाहिजे, स्मॉल युनिट पाहिजे आणि आपल्याला अमाऊंटचं सिलिंग आपल्याला पाहिजे, विशिष्ट अमाऊंटपर्यंतच प्रोजेक्ट रिपोर्ट करायचं आहे. या टॅबमध्ये इथं या बॉक्समध्ये जर आपण अमाऊंट टाकली तर त्याच रकमेपर्यंतचे प्रोजेक्ट आपल्याला फिल्टर होऊन त्या ठिकाणी डिस्प्ले होतील आणि आपण ते डाउनलोड करून हे पाहू शकतो. या व्यतिरिक्त काही प्रोजेक्ट रिपोर्ट आपणास पाहायचे असतील तर अदर प्रोजेक्ट प्रोफाईल याच्यामध्ये जाऊन आपण इतरही प्रोजेक्ट त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता. यामध्ये मित्रांनो मी सांगेन की आपल्याकडे ज्या आयडिया त्या ठिकाणी उद्योगाबाबतच्या आहेत की ते ऑलरेडी या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत, त्या पेपरवरती आणलेले आहेत. त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल असेल, मनुष्यबळ असेल, त्याचा खर्च असेल, इलेक्ट्रिसिटीचा खर्च असेल, मार्केटिंगचा खर्च असेल, त्या सर्व प्रकारच्या बाबींची माहिती, इत्तंभूत माहिती ऑलरेडी एक्सपर्टकडून तयार केलेले अशा प्रकारचे प्रोजेक्ट उपलब्ध आहेत, जे मित्र तुमच्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था या योजनेच्या अंतर्गत केलेली आहे. फक्त त्या ठिकाणी आपण पुढे जाऊन की त्या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत की ह्या प्रकल्पांतर्गत की वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, वेगवेगळ्या आपल्या जे काही प्रकल्पासंबंधीचे जे काही आपले जे काही आयडियाज आहेत त्या प्रत्यक्षात एक्झिक्यूट करण्याच्या दृष्टिकोनातून की आपण या योजनेचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा घेऊ शकता. मित्रो, मी शेवटी एवढंच सांगेन की या कोरोना नंतरच्या परिस्थितीमध्ये की या संपूर्ण मानव समाजासमोरचं जे काही जीवन असेल ते खूप त्या ठिकाणी अडचणीचं असणार आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर निर्माण होणार आहेत. विशेषत्वानं जे आता नव्याने ग्रॅज्युएट होणारे, ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडणारे जे कॅन्डिडेट्स आहेत की त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न हा त्या ठिकाणी कदाचित गंभीर होण्याची शक्यता आता दिसू लागलेली आहे. कारण शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भरती होत्या त्या होतील की नाही अशी परिस्थिती आहे, कारण आज शासन त्या ठिकाणी त्या मानसिकतेमध्ये नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहाचा जो प्रश्न आहे की तो स्वतःबरोबरच इतरांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे हे लघु उद्योग किंवा छोटे मोठे व्यवसाय आहे की ज्याच्या माध्यमातून आपण स्वतःचाही प्रश्न सोडवू शकतो आणि इतरांनाही आपण रोजगाराच्या माध्यमातून, मग तो डायरेक्ट एम्प्लॉयमेंट असेल किंवा इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट असेल, की त्याच्या माध्यमातून आपण त्याला मदतीचा हात देऊ शकतो की ज्यामुळे निश्चितपणे की त्याचंही त्या ठिकाणी आर्थिक कल्याण, सामाजिक कल्याण होण्याच्या दृष्टीने याचा फायदा होऊ शकतो. मला वाटतं या योजनेच्या अंतर्गत की या नवउद्योजकांना आवश्यक असणारी माहिती यामधून मिळालेली असेल याची मला खात्री वाटते. या कृष्णा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर MBA कॉलेजच्या या कम्प्युटर ॲप्लिकेशन कॉलेजचे सर्व प्राध्यापक, डायरेक्टर बाबर सर, या सर्वांनी की त्या ठिकाणी मला हा विषय आपल्यासमोर मांडण्याची आणि मित्रो तुमच्या समोरची जी काही महत्त्वाची जी भविष्यातली समस्या आहे या समस्येमध्ये काही प्रमाणात आपणास दिशादर्शन करण्याचं किंवा आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी की जी काही माझ्याकडे माहिती उपलब्ध आहे ती माहिती आपल्यासमोर मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. सर्वांना मी धन्यवाद देतो. या पुढील काळात देखील आपणास या योजनेमध्ये अप्लाय करण्यासाठी असेल, प्रोजेक्ट रिपोर्टच्या संदर्भात असेल किंवा या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या संदर्भात जेव्हा काही आपल्याला काही प्रश्न निर्माण होतील त्यावेळेला निश्चित त्या ठिकाणी मी आपल्या मदतीसाठी या ठिकाणी तयार आहे.
आपण केव्हाही त्या ठिकाणी माझ्या या नंबरवरती आपण कॉल करू शकता. आपणास सर्व प्रकारची माहिती देण्याची व्यवस्था या वेबसाईटवरती तर करण्यात आलेलीच आहे, प्रश्नच नाही. परंतु या व्यतिरिक्तही आपल्याला काही अडचण यामध्ये निर्माण झाली आणि आपला प्रश्न सोडवण्यासाठी जर मला काही मदत करता आली तर निश्चितपणे मित्र मी तुमच्यासाठी मदतीसाठी तयार असेन. पुन्हा एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.